आज आपण आहोत दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये आणि इथे भरलाय आज दर्यापती शिवराय फादर ऑफ इंडियन नेव्ही ह्याचं प्रदर्शन। आमचा विचार असा आहे कॅलेंडर मागे की शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आणि त्यांचे विचार अख्ख्या भारतात पसरावे हा आमचे कॅलेंडर। हर हर महादेव म्हणायचं, फासे टाकायचे, फासेचं दान तुम्हाला ज्या घटनेवरती घेऊन येईल त्या मोहिमेत तुम्ही आहात असा त्याचा अर्थ होतो। त्या व्यतिरिक्त काही नाणी आहेत ज्यात शिवराई आली, शंभूराई आली, लारीन नावाचं एक नाणं आहे जे त्या खूप फार जुनं आहे। तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला या प्रदर्शनात बघायला मिळतील। नमस्कार मंडळी, मी आर श्रीराज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ श्री। तर आज आपण आलो आहोत समस्त कलाप्रेमींना भुरळ घालणाऱ्या शेकडो कलावंतांच्या कलात्मक ऊर्जेचा अपूर्व संगम घडवून आणणाऱ्या दादरमधल्या वनिता समाज हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा यांची महापर्वणी ठरलेल्या या आर्ट फेस्टिवलला मुंबईकर आवर्जून भेट देतच असतात। व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच कला क्षेत्रात आपली आवड जोपासणाऱ्या अनेक कलावंतांची अप्रतिम कलाकृती आपल्याला येथे पाहायला मिळते। नमस्ते, माझं नाव सागर शेटे। आमचं ऑनलाईन स्टोअरचं नाव आहे द मिनिमल स्टोअर आणि आमचं स्टॉलचं नाव आहे द एकदंत आर्ट्स। तर आमचा विचार असा आहे कॅलेंडर मागे की शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आणि त्यांचे विचार अख्ख्या भारतात पसरावे हा आमचा कॅलेंडरचा हेतू आहे। आमचा कॅलेंडर बद्दल माहिती द्यावी तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात शिवाजी महाराजचे चित्र दिसेल, संभाजी महाराजांचे विचार दिसतील, तानाजी मालुसरे यांचे विचार दिसतील, सरनोबत देसाजी कंक यांचे विचार दिसतील, यांचे चित्र दिसेल तुम्हाला। आणि तुम्हाला क्वालिटी बद्दल बोललो तर हा 800 GSM चा पेपर आहे, वेल्वेट लॅमिनेशन आहे, याच्या मागे बोथ साइड वेल्वेट लॅमिनेशन आहे, राउंडेड डाय कट आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला असं एक स्टडी स्टँड मिळेल, याच्यात तुम्ही कॅलेंडर असे ठेवू शकता, दर महिन्याचे असे कॅलेंडर तुम्ही ठेवू शकता। आणि तुम्हाला कॅलेंडर बघून नक्की तुम्हाला एक प्रोत्साहन मिळेल। शिवाजी महाराज सगळ्या उठला तुम्ही जेव्हा शिवाजी महाराजांची चित्र बघाल किंवा संभाजी महाराजांची चित्र बघाल तेव्हा तुम्हाला दिवसभर तुम्हाला प्रोत्साहन जे पाहिजे असेल ते तुम्हाला दिवसभरासाठी मिळेल असं आमचं हेतू आणि ते तुम्हाला नक्की मिळेल। येथील आर्ट वर्कशॉप मध्ये सुंदर अशा पेंटिंग्स, पेपर हँडक्राफ्ट आणि तसेच स्पेस रिलेटेड माहिती सांगणारे अप्रतिम मिनिएचर आर्ट फक्त पाहायलाच मिळालं नाही तर त्याची माहिती देखील मिळाली। नमस्कार, माझं नाव आकाश कांबळे, मी एक मिनिएचर आर्टिस्ट आहे आणि इथे शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल मध्ये मी स्पेस रिलेटेड जे मॉडेल्स आहेत ते इथे डिस्प्ले केले। त्याच्यामध्ये नासाचे बनवलेले काही जे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत ते इथे दाखवले, जसं की सॅटर्न 5 रॉकेट किंवा अपोलो मिशन, म्हणजे मूनवरती ह्युमन लँडिंगचं जे पहिलं मिशन होतं ते अपोलो मिशनचं एक डायग्राम इथे दाखवलेलं आहे की कसं ते लुनर मॉड्यूल होतं, कसं रॉकेट होतं, त्याचं डिझाईन इथे दाखवलेलं आहे। आणि हे नासाचं एक स्पेस शटल आहे इथे, त्याचं पण मॉडेल दाखवलं। आणि इस्रोचे जे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत जसं की चंद्रयान, मंगलयान, असे सगळ्याचे मॉडेल्स मी स्वतः हाताने बनवलेले, ते कार्डबोर्ड आणि सनबोर्ड यूज करून, तर ते इथे डिस्प्ले केलेले आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून प्रत्येक शिवप्रेमी प्रयत्न करतच असतो, पण त्यात खेळाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मावळा ग्रुपचा एक आगळा वेगळा असा प्रयत्न पाहून खूप छान वाटलं। आपल्याकडे महाराजांवरती प्रेम व्यक्त करण्याची भरपूर माध्यमं आहेत, पण महाराजांचा इतिहास समजा म्हणून आपण काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये। तसा हा मावळा तो बोर्ड गेम बनवलेला आहे, शिवजन्मापासून खेळायला सुरुवात होते ते राज्याभिषेकापर्यंत आपल्याला एक मावळा म्हणून प्रवास करायचा आहे। याच्यामध्ये शिवजन्म ते राज्याभिषेक 100 घटना दिलेल्या, जशा घडल्या तशा क्रमानुसार दिलेल्या आहेत। आपल्याला एक मावळा म्हणून हर हर महादेव म्हणायचं, फासे टाकायचे, फासेचं दान तुम्हाला ज्या घटनेवरती घेऊन येईल
त्या मोहिमेत तुम्ही आहात असा त्याचा अर्थ होतो. विजयी घरांवरती तुम्ही आले तर स्वराज्यातून बक्षीस म्हणून स्वराज्य लक्ष्मी तुम्हाला होन्स बक्षीस म्हणून मिळतात. पण स्वराज्याला सगळीकडेच फायदा झाला का तर नाही. शाहिस्तेखान पुण्यात आला, अफजल खानाने सुबे लुटले, पुरंदरचा तह झाला, अशा ठिकाणी तुम्ही आले तर स्वराज्याचं नुकसान भरून काढणं पण ही तुमची जबाबदारी मावळा म्हणून. तर अशा वेळेस आपल्याला कळतं की स्वराज्यात किती चढ उतार आले, कुठं कुठं काय काय घडलं होतं, याची एक माहिती देणारी पुस्तिका इंग्लिश हिंदी मराठीमध्ये आपण याच्यामध्ये दिलेली आहे. ज्या घटनेवरती तुम्ही याल एवढा इतिहास तुम्ही वाचा, एवढी माहिती तुम्हाला मिळून जाईल. जे स्वराज्याचे खरे सुपर हिरोज होते, इंडियन सुपर हिरोज, त्यांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. इंग्लिश हिंदी मराठीमध्ये तेवढी वाचा. खेळताना तुम्हाला स्वराज्योद्ध्यांची, दुर्गांची साथ मिळते. स्वराज्योद्ध्यांची कुठं कुठं योगदान होतं, त्यांच्या याच्यामध्ये कर्तृत्वाच्या पाऊलखुणा दिलेल्या आहे. त्याच्यावरती तुम्ही आले तर तुम्हाला वेगळा फायदा होतो. जसं की याच्यामध्ये बाजी काकांचं कार्ड आहे. आता बाजी काकांचे कुठं कुठं योगदान आहे त्याच्यावरती नंबर दिलेले आहे. त्याच्यावरती तुम्ही त्या घटनेवरती आले. आता याच्यामध्ये 3 नंबरची घटना आहे. रायरेश्वरावरती जेव्हा महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा बाजी काका तिथे उपस्थित होते. त्या ठिकाणी तुम्ही आले तर तुम्हाला जी इथं होन्स मिळणार आहेत 500 प्लस तुम्हाला 200 एक्स्ट्रा मिळतील, कारण का तुमच्याकडे ते कार्ड्स आहे. खेळतानाच तुम्हाला समजतं काय घटना घडली होती, कुठं कुणाचं योगदान होतं, कुठं कुणाचं बलिदान होतं. अशा घटना या तुम्हाला खेळता खेळता समजून जातात. तसंच आपल्याकडे एक गेम आहे स्वारियस ट्रम्प कार्ड म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला स्वराज्योद्धे 38 स्वराज्योद्धे समजतात. याच्यामध्ये स्वराज्योद्ध्याचं नाव, त्याचं चित्र, त्याचा रँक दिलेला आहे, त्याची जबाबदारी दिलेली आहे, किती आयुष्य स्वराज्यासाठी खर्च केलाय, उल्लेखनीय कामगिरी आहे, परफॉर्मन्स आहे, या घटना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यावरनं तुम्हाला स्वराज्योद्धे आपण 2 गटांमध्ये जर वाटून घेतले तर तुमचे स्वराज्योद्धे मला जिंकायचे, माझे तुम्हाला जिंकायचे. या स्वराज्योद्ध्याचं मला काय चांगलं वाटतं या पॅरामीटर्सवरती हा गेम खेळायचा आहे. तसंच तुमच्याकडे फोर्ट्स, जे दुर्ग आहेत आपले स्वराज्यातले, त्यांची माहिती देणारा हा एक खेळ आहे. असे वेगवेगळे आपल्याकडे गेम्स आहेत त्याच्यामध्ये, ज्यातनं आपण महाराजांचा इतिहास समोरच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. या आर्ट फेस्टिवलमध्ये खरं तर सर्वच गोष्टी अप्रतिम होत्या, पण त्यात विशेष लक्षणीय प्रदर्शन होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय नौदल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान सांगणारे दर्यापती शिवराय हे प्रदर्शन. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाऊ युद्धनौकांच्या प्रतिकृती, मराठ्यांच्या समुद्री लढायांचा इतिहास, शिवछत्रपतींच्या जगप्रसिद्ध जुन्या शिवकालीन तलवारी, शिवकालीन नाणी, छत्रपती शिवरायांचे अभेद्य दुर्गांचे मॉडेल, हे सारं इतकं आकर्षक होतं की याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही थेट भेट घेतली. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव ओंकार प्रदीप घोसाळकर. आज आपण आहोत दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये आणि इथे भरलाय आज महाराजांचं म्हणजे दर्यापती शिवराय, फादर ऑफ इंडियन नेव्ही, ह्याचं प्रदर्शन. जर आज आपण इथे आलात तर आपल्याला, जर आपण जसं वनिता समाजमध्ये एंटर केल्यानंतर आपण लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साईडला आपल्याला पूर्णपणे जी त्या काळात वापरली गेली गलबतं आहेत, पुढ्या आहेत, ह्यांचं आपल्याला प्रदर्शन बघायला मिळेल. तिथून थोडं पुढे गेलो तर आपल्या शस्त्र जी ज्या वेळेला वापरली गेली ती शस्त्र आहेत, किल्ल्यांचे फोटो आहेत. एक आपण इथे किल्ला बनवला आहे तो बघू शकतो. त्या व्यतिरिक्त काही नाणी आहेत ज्यात शिवराई आली, शंभूराई आली, लारीन नावाचं एक नाणं आहे जे खूप फार जुनं आहे. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला या प्रदर्शनात बघायला मिळतील. तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण एकदा या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी आणि महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात ते जर समजून घ्यायचं तर आपल्याला या प्रदर्शन यावं लागेल, इथे समजावं लागेल. महाराजांच्या इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे उलगडा होईल. महाराजांनी जे नाणं पाडलं, शिवराई होऊन पाडलं, ते शंभूराई आणि लारीन, या सगळ्यांचा उलगडा तुम्हाला इकडे होईल. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रदर्शनाला एकदा हमखास भेट द्यावी. जय शिवराय. या व्यतिरिक्त क्रीडा भवन येथे मुंबई फूड फेस्टिवल सुद्धा भरवण्यात आला होता. येथे विविध प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज डिशेस, चटकदार भेळ, चाट कॉर्नर, आईस्क्रीम याशिवाय अनेक घरगुती पदार्थांचे स्टॉल देखील होते.
आणि इथे काही डान्स आणि सिंगिंग परफॉर्मन्स सुद्धा पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नेहमीच आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे, पण शिवरायांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत योग्य रीतीने पोहोचवण्यासाठी खूप काही गोष्टी या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलमध्ये पाहायला मिळाल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ह्या एक्सप्लोर विथ श्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.